हा आहे बघा पेन होल्डर, किती सुंदर आहे। तर चला आपण बघूया कसा बनवायचा ते। एक लाकडी ओंडका घ्यायचा, जो आपल्याला हवा तसा घ्यायचा आहे आणि त्याला आपण ड्रिलच्या साहाय्याने असे छिद्र पाडून घ्यायचे। जर तुमच्याकडे ड्रिल नसेल तर तुम्ही कोणत्या पण शॉप मधून ड्रिल घेऊन असे छिद्र पाडू शकता। त्यानंतर मी त्याला व्हाईट कलर देते। सर्व बाजूंनी व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर मी येलो कलरचे थेंब सोडते। ब्रशने आपण आता हे मिक्स करतोय, येलो कलर आणि व्हाईट कलर। हा लाईट येलो कलर झाला आणि हे जे साइडला आपण कलरचे थेंब सोडलेत तसे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे थेंब सोडायचे आहेत आणि ते ब्रशने कलर न देता ते असे सोडून द्यायचे। तर हा एक वेगळाच इफेक्ट तयार होणार आहे। हे बघा, हे कलर असे सोडल्यामुळे हे कलर एकमेकांमध्ये मिक्स होऊन एक वेगळंच ओंडकेला टेक्स्चर येते। जर कलर घट्ट असेल तर त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि हे वरून पाणी सोडल्यानंतर हे कलर बघा कसे पटापट खाली जातात आणि ते दोन्ही कलर एकमेकांमध्ये मिक्स होऊन चांगला इफेक्ट मिळतो। हे व्हाईट, रेड, येलो, ग्रीन जो कोणते तुम्हाला कलर आवडत असतील ते कलर तुम्ही याचे कलरचे थेंब त्याच्यावरती सोडा। बघा किती मस्त टेक्स्चर झालंय, किती मस्त कलर मिक्स झालेले आहेत आणि खूप सुंदर असा हा ओंडका दिसू लागला आहे। आपला पेन ठेवण्यासाठी खूप सुंदर असा होल्डर तयार झालेला आहे। पेन होल्डर, पेन, पेन्सिल तुम्ही काही ठेवू शकता। बघा किती छान दिसतंय। हे बघा, मी काही पेन आणि पेन्सिल्स ठेवलेत आणि शो साठी मोराचे पीस पण त्यामध्ये मी ठेवले आहेत। तुम्ही पण असं एक फोल्डर बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि खूप खूप शेअर करा। थँक्यू।